आजच्या दिवसाची सुरुवात इतर दिवसांपेक्षा जरा लवकरच झाली. का म्हणजे काय? अहो, आज अक्षय तृतीया नाही का? अक्षय तृतीया म्हटलं म्हणजे खानदेशात काही वेगळंच त्याचं एक कौतुक आहे. आणि त्याच दिवसाची सुरुवात आज माझी जोरात झालेली होती. पण म्हटलं चला आज भरपूर काम आहे, नुसतं बघत बसण्यापेक्षा चला बाहेर जाऊया, बाहेरची कामं करूया. आणि त्याचबद्दल मी थोडंसं म्हटलं आता ब्लॉग पण करायचा होता, तर मग थोडं शूट वगैरे पण काढायचं होतं. आणि त्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो आणि मग मार्केटमध्ये जाण्यासाठी निघालो. मार्केटमध्ये जाण्यासाठी इतक्या लवकर आलं होतं की दुकानंसुद्धा ओपन झालेली नव्हती. घ्यायचं तसं काही खास नव्हतं. मग बघितलं अजून यात्रा पण जशी तशी आहे. तुम्हाला जर जायचं असेल यात्रेमध्ये तर तुम्ही येऊ शकता धुळ्याच्या यात्रेमध्ये. आणि सकाळी सकाळी फ्रेश फुलं घेतली. मंदिरात जायचं होतं तर मग फुलं घेतली. आणि इकडं तुम्ही बघू शकता आंब्या घेण्यासाठी बऱ्याच लोकांची गर्दी झाली होती सकाळी सकाळी. तर लोकांचं ते मी बघत होतो की कोण काय घेते वस्तू. त्यानंतर माझं फेवरेट रस्सा वडा खाल्ला. त्यानंतर आपलं रामदेव बाबांचं मंदिर धुळ्यातलं स्पेशल आणि श्री श्याम महाराजांचं मंदिर पण तिथंच आहे. तर त्या मंदिरात मी जात असतो आणि मंदिरात येऊन तर मला खूप छान वाटत होतं. अक्षय तृतीयाचा दिवस होता. दरवेळेस मी थोडंसं वेगळं करतो अक्षय तृतीयाला, पण ह्यावेळेस आमच्या बाबांचं म्हणजे त्यांना 1च वर्ष झालेलं आहे. त्यामुळे ह्यावेळेस इतकं काही करण्याचं मी ठरवलेलं नव्हतं. त्यानंतर बालाजी मंदिरात आलो. त्यानंतर रस्त्यावर अशा या घागरी वगैरे विकायला असतात. आज घागर भरण्याचं खूप महत्त्व असतं. जे कोणी लोक आपल्या परिवारातले स्वर्गवासी झालेले आहे त्यांना पाणी मिळावं या दृष्टीने ही घागर भरण्यात येत असते. आणि आमच्या बाबांना पण 1 वर्ष पण नाही झालेले अजून, पण त्यांची घागर भरण्यासाठी आम्ही काकांच्या घरी गेलेलो होतो. आणि काकांच्या घरी हा सगळा कार्यक्रम होता. तिथंच जेवण वगैरे सर्वांना होतं. आणि मग त्याच्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो. एक एक करून सर्वांनी पूजा करून घेतली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याच्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. त्यानंतर प्रत्येकाने पूजा करून असं घागरीमध्ये सर्वांनी पाणी टाकून घेतलं, जेणेकरून त्यांना ते पाणी त्यांच्यापर्यंत मिळावं अशी एक साध्यामागची कन्सेप्ट असते. त्यानंतर मग लक्षित पण आलेला होता. लक्षितला पण हे सगळं बघायचं हे राहतं की हे लोक काय करताय. मग त्याची माझी मस्ती पण मध्ये मध्ये चालू असतं. त्यानंतर मग माझ्या काकूंनी पण पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर वहिनीचे पण थोडेफार कामं वगैरे चालू होते. मग हे सर्व कामं मध्येच आमचा खूप वेळ चालला गेला. त्यानंतर दिवसभराचं डेली रुटीनचे जे कामं होते ते पण चालू होते. त्यानंतर घागर भरल्यानंतर बाहेर आघाडी पण टाकायची असते. त्यानंतर मस्त पुरणपोळीचं जेवण केलं. आणि पुरणपोळीचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही पूर्ण फॅमिली टाईम होता. तर भूत बंगला पिक्चर आलेला होता अक्षय कुमारचा. खूप छान आणि कॉमेडी पिक्चर आहे, थोडासा हॉरर पण आहे. तर मग तो बघण्यासाठी आम्ही गेलो आणि खूप जास्त छान पिक्चर होता. मग तिथंच आम्हाला 3-3.5 तास तिथं पिक्चर बघण्यात गेले. आणि खूप दिवसानंतर आम्ही सगळेजण पिक्चरला गेलो. कारण असं एकत्र टाईम कधी मिळत नाही, कारण की दिवसभर प्रत्येकाचे कोणाचे कामं असतात. त्याच्यामुळे मग आज अचानक ठरलं आणि मग आम्ही गेलो. त्याच्यात मग लक्षित माझ्या बाजूला होता. लक्षितची फुल मस्ती चालू होती. तर मी मुद्दाम घाबरत पण होतो आणि तो पण मग त्याला पिक्चर पाहायला पण खूप मजा येत होती. मग अशा सगळ्या गप्पा गोष्टी आमच्या झाल्या होत्या. आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि सगळ्या गोष्टी जसा मी विचार केला तशीच झाल्या. तुम्ही कसा अक्षय तृतीयेचा सण साजरा केला मला कमेंट करून नक्कीच. मूवी कशी? मूवी कशी? व्हिडिओ मध्ये सांगा कशी मूवी? भूताची ना, डेंजर आहे ना? सांग भूताची. काय बुट्टे झाला पिक्चर. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ.